चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि काँग्रेसमधील वाद आता शिगेला पोहोचताना दिसत आहेत। भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत राजकीय वातावरण अधिक तापवलं आहे। आम्हाला राम प्रिय आहेत तर त्यांना रम प्रिय आहे असा टोला लगावत काँग्रेस नेत्यांवर रामावर विश्वास नसल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला। रामायण, राम सेतू आणि रामाच्या अस्तित्वावर काँग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला असल्याचा उल्लेखही त्यांनी केला। आम्ही राम भक्त आहोत आणि आम्ही रामकथाच ऐकणार असं ठामपणे त्यांनी सांगितलं। याच भाषणात मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर आणखीन एक गंभीर आरोप करत चंद्रपूर महापालिकेची सत्ता दारू दुकानांना एनओसी देण्यासाठी हवी असल्याचं म्हटलं। भाजपची सत्ता आल्यास एकही दारू दुकानाला किंवा बियर शॉपला एनओसी दिली जाणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली। काँग्रेस नेते विकासावर बोलत नसून फक्त टीका आणि मनोरंजनात्मक भाषण करत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला। प्रचारासाठी कलाकारांना पुढे आणण्यावरही त्यांनी निशाणा साधला। गौतमी पाटीलचा उल्लेख करत नाच पाहून तुम्ही मत देणार का, या शहराचा विकास कोण करणार असा सवाल उपस्थित करत प्रचाराच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह लावलं। कमळावरून होणाऱ्या टीकेलाही उत्तर देताना कमळ हे राष्ट्रीय फुल असल्याचं सांगत मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर खोचक टोले लगावले। चंद्रपूरमध्ये सुरू असलेली ही शाब्दिक लढाई निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय वातावरण अधिकच तापवत आहे आणि मतदारांचं लक्ष वेधून घेते। या आरोप प्रत्यारोपांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।